विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मधील चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. आता नंबर वर्क्स म्हणजे संख्या ज्ञान हे माहिती असणं आवश्यक आहे. कारण संख्येचं ज्ञान असल्याशिवाय आपण इथून पुढचं जे आहे म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा संख्येचं वाचन असेल, संख्येचं लिखाण असेल किंवा मोठी संख्या, लहान संख्या कोणती हे ओळखणं असेल, या सर्व गोष्टी आहेत ते संख्येचं ज्ञान झाल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टी करू शकत नाही. तर संख्येचं ज्ञान होण्यासाठी पहिल्यांदा मला संख्या कशा असतात हे माहीत असणं अत्यावश्यक आहे. आता आपण इयत्ता 4थी पर्यंत आपण संख्या माहित आहेत आपल्याला फक्त, की आपण याला 1, 2, 3 अशा गोष्टी आपण बघत आलेलो आहोत. परंतु संख्येचं नक्की वर्डिंग कसं असतं, संख्या लिहायची कशी असतात, राईट इन नंबर इन वर्ड्स. मला जी संख्या आहे, उदाहरणार्थ मला 1 ते 100 संख्या असतील किंवा कोणतीही संख्या असेल तर लिहायची कशी आपल्याला शिकलं पाहिजे, ते इंग्लिशमध्ये. आपल्याला राईट द नंबर इन वर्ड्स. आता राईट इन नंबर्स इन वर्ड्स म्हणजे अंक आहे ते मला लिहिता आले पाहिजे, अक्षरे लिहिता आली पाहिजे. स्पेलिंग जर पाठांतर असेल तर आपण कोणत्याही संख्येचं स्पेलिंग आपण पटकन लिहू शकतो. पण कुठले कुठले आपल्याला शब्द पाठ पाहिजेत ते आता आपण बघूया. कुठल्या अंकाचं स्पेलिंग पाठ पाहिजे, कुठल्या कुठल्या अंकाचं स्पेलिंग पाठ असेल तर आपल्याला कोणताही अंक आपल्याला चटकन लिहिता येतो. बघा, सगळ्यात महत्वाचं आहेत ते आपण बघत आलेलो आहोत, जे आपण पहिलीपासून पाहतोय ते स्पेलिंग आहे वनचं. वन म्हणजे ONE 1. 2चं आहे TWO 2. 3चं आहे THREE 3. 4चं आहे FOUR 4. 5चं स्पेलिंग आहे FIVE. 6चं स्पेलिंग आहे SIX. 7चं स्पेलिंग आहे SEVEN. 8चं स्पेलिंग आहे EIGHT. 9चं स्पेलिंग आहे NINE. 10चं स्पेलिंग आहे TEN. आता आपल्याला दुसरा पुढे आपल्याला बघायचं आहे 11. 11चं स्पेलिंग आहे ELEVEN 11. 12 TWELVE 12. 13 THIRTEN 13. 14 FOURTEN 14. 15 FIFTEN 15. 16 SIXTEN 16. 17 SEVEN TEN 17. 18 EIGHTEN 18. 19 NINETEN 19. 20 TWENTY 20. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 1 ते 20 पर्यंत पाठ असेल तर आपल्याला 21 म्हणजे 21 हे आपण लिहू शकतो. 21 म्हणजे आपण लिहितो कसं बघा, 21 म्हणजे 20चं आपल्याला स्पेलिंग माहित आहे, हे 20चं स्पेलिंग माहित आहे आणि हे 1चं स्पेलिंग माहित आहे. म्हणजे 20चं लिहिताना मी TWENTY 20 ONE म्हणजे
21 असं लिहू शकतो. 22चं 20 आणि 2, 23चं 20 आणि 3, म्हणजे अशा प्रकारे मी सगळे स्पेलिंग लिहू शकतो. आता इम्पॉर्टंट मला 30चं स्पेलिंग माहित पाहिजे, कारण 29 पर्यंत 29 पर्यंत आपण लिहू शकतो, पण 30चं स्पेलिंग माहित पाहिजे. तर 30 स्पेलिंग आहे THIRTY 30. आता 30चं माहिती झालं की 31 पासून 39 पर्यंत लिहू शकतो. तर 31, 32 म्हणजे 30चं स्पेलिंग माहित असेल तर 39 पर्यंत मी लिहू शकतो. मग मला 40चं स्पेलिंग माहित पाहिजे. 40 स्पेलिंग FORTY 40. आता 40चं माहित झालं तर 49 पर्यंत मी लिहू शकतो. मग 50चं मला माहित पाहिजे. 50चं आहे FIFTY 50. आता 50चं माहित झालं की 59 पर्यंत मी लिहू शकतो, परंतु 60 सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तर SIXTY 60. 60चं माहित झाल्यानंतर 61, 62, 63 असं मी 69 पण लिहितो, परंतु 70चं स्पेलिंग माहिती असणं गरजेचं आहे. तर 70 म्हणजे SEVENTY 70. 70चं माहित झाल्यानंतर 70 पासून मी 79 पर्यंत लिहितो. मग 71, 72, 73 असं मी 79 पण लिहितो, परंतु 80चं स्पेलिंग मला माहित पाहिजे. 80 स्पेलिंग आहे EIGHTY 80. जर 80 पासून मी पुढे बघितलं तर 81, 82 मला लिहू शकतो 89 पर्यंत, पण 90चं स्पेलिंग माहित पाहिजे मला. तर 90 स्पेलिंग आहे NINETY 90. 90 स्पेलिंग माहित झाल्यानंतर मी 91 पासून 99 पण लिहू शकतो, परंतु मला 100चं स्पेलिंग माहित असणं अत्यावश्यक आहे. 100 स्पेलिंग आहे, आपण याला 100 तर आपण याला HUNDRED 100 म्हणतो, म्हणजे 100. आता 100ला आपण 100 म्हणतो, पण जेव्हा शाब्दिक लिहितो तेव्हा आपण 100 असेल तर आपण 100 असं लिहू शकतो. 300 असेल तर 300, म्हणजे अशा प्रकारे आपण सगळे लिहू शकतो. 200 असेल तर 200 या पद्धतीने. आता हा अंक आहे 1000चा. कोणता अंक आहे? 1000. ON1 THOUSAND 1000. हे 100 आहे, हे 1000 आहे. 1000 स्पेलिंग मध्ये THOUSAND 1000. आणि हे आहे 10,000. हे काय आहे? 10,000 TEN 10 THOUSAND 10,000. हा अंक आहे 1 लाख. त्याला नुसतं लॅक म्हणतात, LAKH लॅक. हे आहे 10 लाख. 10 LAKH 10 लाख. हे आहे ह्याला म्हणतात करोड. CRORE करोड. ह्याला म्हणतात 10 करोड. करोडचं स्पेलिंग माहित पाहिजे. CRORE करोड. लॅकला LAKH लॅक म्हणजे लक्ष. करोड कोटीला आपण करोड म्हणतो. 10 करोड म्हणजे 10 कोटी. आणि हे आहे अब्ज. आपण इंग्लिशमध्ये सुद्धा अब्ज, मराठी सुद्धा मध्ये अब्ज म्हणतो. आपल्याला इथपर्यंतच्या स्पेलिंग माहित असेल तर आपण हे लिहू शकतो. जर आपल्याला सांगितलं, तुम्हाला कोणीतरी सांगितलं, उदाहरणार्थ बघा, तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला सगळे पाठ असेल तर पाठ नसेल तर हे व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठांतर करा. हे पाठ असेल तर तुम्ही 99% कोणताही अंक न चुकता लिहू शकता. आता बघा, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं 87 हा 8 7 म्हणजे 87 आहे. आता 87 मला लिहायचं आहे. 87 जर मला
80चं स्पेलिंग पाठ असेल तर मी इथे लिहिणार EIGHTY 80 आणि 7 आहे तर 7चं माहित पाहिजे SEVEN हे 87 झालं. तुम्हाला सांगितलं 212 आपण 212 म्हणजे 212. आता लिहिताना 200 मला 100 स्पेलिंग माहित पाहिजे. 2चं स्पेलिंग माहित आहे म्हणजे TW 200 HUNDRED 100 आणि 12चं स्पेलिंग माहित पाहिजे TWELVE 12 म्हणजे 212. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता आपण वाचन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ती त्याचे प्लेस, म्हणजे कोणत्या त्याची व्हॅल्यू कुठल्या प्लेसवर आहे, त्या प्लेसवरून त्याचं प्लेसचं नेम काय आहे, याच्यावरून आपल्याला सगळे अंक वाचन आणि लेखन करू शकतो. म्हणजे कुठलाही अंक दिला असेल तर सांगितलं तुम्हाला नंबर राईट इन वर्ड्स. समजा नंबर दिलेत आणि तुम्हाला सांगितलं राईट इन वर्ड्स, तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत किंवा वर्ड्स मध्ये दिलेत ते तुम्हाला राईट इन इंटरनॅशनल न्यूमरल्स, म्हणजे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही इझी लिहू शकता. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे जे दिलेले जेवढं आहे एवढं तुम्ही पाठ करा. जे तुम्ही स्पेलिंग तुम्हाला दिलेत म्हणजे 1 ते 10 आहेत, 11 ते 20 आहेत, म्हणजे 21 ते 100 पर्यंत आहेत. नंतर मग 1000, 10,000, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, दशकोटी, अब्ज एवढे स्पेलिंग पाठांतर करा. हे पाठांतर असतील तर आपण पुढे पाहणार आहोत ती त्या संख्येचं स्थान, प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम. आता प्लेस नेम कसं असतात आणि त्यांची प्लेस व्हॅल्यू, त्या प्लेसची व्हॅल्यू काय असते, मग संख्या आपण त्याला घातल्यानंतर कशी व्हॅल्यू आहे त्याची हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर आपण आता बघूया प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम. प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम. आता प्लेस म्हणजे स्थान, स्थानिकची किंमत आणि स्थानांचं नाव. आता सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं असेल जेव्हा आपण पहिली दुसरीला आपण पाहिलंय की एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज हे मराठीमध्ये पाहिलं असेल किंवा काहींना सेमीमध्ये पाहिलं असेल तरी सुद्धा आपण रिपीट करतोय कारण हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. हा बेस आहे. हे बेस जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं संख्येचं स्पेलिंग आहे किंवा त्याची किंमत काय आहे हे तुम्ही पटकन सांगू शकता. लहान मोठेपणा पटकन लिहू शकता. त्यामुळे आपल्याला हे बेसिकसाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. वाचन, संख्येचं वाचन करत असताना कोणतीही संख्या असेल त्याचं संख्येचं वाचन करत असताना वाचन ज्यावेळेला करतोय त्यावेळेला आपण लेफ्ट पासून राईटला जातोय, परंतु आपण स्थानांचं वाचन करत असताना संख्येचं प्लेस नाव, प्लेस जे आहे त्यांचं आपण वाचन करताना तो राईट टू लेफ्ट असं करत असतो. आता कोणते प्लेस नेम आहेत ते आपण बघू पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण प्लेस व्हॅल्यू बघू. आता प्लेस नेम कुठले आहेत बघा, पहिल्यांदा प्लेस नेम बघू कुठले प्लेस नेम आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ते युनिट, त्याला आपण युनिट्स म्हणजे आपण एकक म्हणतो. नंतर आहे टेन्स, त्याला आपण दशक म्हणतो. नंतर 100, नंतर 1000, नंतर आहे 10,000, नंतर आहे लॅक, नंतर आहे 10 लाख, नंतर आहे करोड, नंतर आहे 10 करोड, नंतर आहे अब्ज. आता विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला माहिती असलं तर भरपूर झालं, याच्या पुढे भरपूर आहे तर आपल्याला इथपर्यंत माहिती असणं अत्यावश्यक आहे. ह्याला म्हणतात एकक, टेन्सला दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. आता ह्याच्यामध्ये आपण गट करतो. गट पहिला आहे तो 3चा गट केला असतो बघा. काही संख्या लिहित असताना कोणतीही संख्या लिहिताना तुम्हाला काही डॉट्स दिसत असतात. उदाहरण दाखवतो तुम्हाला. पहिले हे गट्स बघा, पहिले 3चा गट्स, नंतर 2-2चा गट्स करत गेले.
पहिला आहे तो ज्यावेळा राईट पासून लेफ्टला येतो संख्येचा, त्यावेळेला गट्स असतात. पहिले गट आहे ते 3 अंकांचा गट असतो, नंतर 2 अंकाचा गट असतो. आता 3 अंकाचा गट हा सेपरेट आहे, म्हणजे 100, 10 आणि 100 हे सगळे सेपरेट आहेत, म्हणजे एकक दशक शतकचा वेगळा आहे. परंतु नंतरचा 2चा गट आहे तो आहे अक्कंड 1000चा. ह्याचं वाचन अक्कंड गटाचं करायचं असतं. ह्याचा अक्कंड गटाचा आहे ते लॅक आहे, अक्कंड गटाचा एक करोड आहे आणि हे अब्ज. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक संख्या असेल, समजा ही संख्या दिली. आता ही संख्या आहे तर शेवटच्या 3 संख्या आहेत त्या सोडून नंतर एक असं स्वल्पविराम असतो, नंतर 2चा परत एक स्वल्पविराम असतो. म्हणजे पहिले अंक 1, 2, 3 सुटला की स्वल्पविराम असतो, नंतर 2चं 2 गट केला की स्वल्पविराम, परत 2 केले की स्वल्पविराम. अशा संख्या तुम्हाला पाहायला मिळतील. याचा अर्थ काय आहे, पहिले शेवटचे 3 आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणजे एकक दशक शतक आहे. नंतरचा जो गट आहे दुसरा, म्हणजे हा गट, त्याला आपण डायरेक्टली 1000 म्हणून ओळखतो. म्हणजे डायरेक्ट आपण त्याचा उच्चार 1000 मध्ये करायचा. आणि हा एकच आहे सध्या आता, म्हणून याला आपण लॅक मध्ये करतो. समजा 2 असेल तर दोन्ही लॅक मध्ये घेतले असते, फक्त एकच आहे म्हणून आपण लॅक मध्ये म्हटलंय. आता याचं वाचन काय करताना करायचं, ही संख्या आहे ते 3 वेगळी, नंतर पहिला गट दुसरा, म्हणजे पहिला हा 3चा गट, दुसरा गट आणि तिसरा गट. तिसरा गट म्हणजे लॅकचा. म्हणजे ह्याचं वाचन करताना 3 लॅक, ह्याला 1000 मध्ये दोन्ही वाचन करायचं आहे. 56,000 ह्याचं सेपरेट, ह्याचं सेपरेट, ह्याचं सेपरेट, म्हणजे 3,56,342 असं याचं वाचन आहे. आणि लिखाण सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. मगाशी आपण पाहिलं की लॅकचं स्पेलिंग माहित आहे, 3चं स्पेलिंग माहित आहे, 50चं माहित आहे, 6चं म्हणून 56 लिहू शकतो, 3 माहित आहे, 300चं स्पेलिंग माहित आहे, 40चं माहित आहे म्हणून 42 लिहू शकतो. म्हणजे जे मगाशी आपण पाहिलं ते सगळे जर पाठांतर असेल तर तुम्ही इथं पटकन लिहू शकता. आता ह्याचं स्थान तुम्हाला सांगायला, हे 1 नंबरचा गट आहे, हा 2 नंबरचा गट आहे, हा 3 नंबरचा गट आहे, इथं 4 नंबरचा गट असेल आणि इकडे 5 नंबरचा गट असेल. आता सध्या तर आपण 5च गट आपण बघू. पहिला जो गट असतो, म्हणजे राईट पासून लेफ्ट पासून जे पहिला गट आहे तो सेपरेट वाचतो आपण. दुसरा गट आहे तो 1000चा गट आहे, तिसरा आहे तो लॅकचा आहे, चौथा आहे ते करोडचा आहे, 5वा आहे तो अब्जचा आहे. हे लक्षात ठेवा. पहिला गट आहे तो सेपरेट आपण वाचतो, दुसरा गट आहे ते 1000चा, तिसरा आहे तो लॅक, चौथा आहे ते करोड, 5वा अब्ज. म्हणजे समजा उदाहरणार्थ ही संख्या असेल 670259331 अशा संख्या आहेत आणि तुम्हाला सांगायचं वाचन करायचं. तर पहिल्यांदा वाचन करताना पहिल्यांदा 3चं, म्हणजे राईट पासून लेफ्टला 3चा एक गट सोडायचा, नंतर 2-2चे गट करायचे. आता इथं जेव्हा तुम्ही हे पाठ असेल सगळं, म्हणजे युनिट, 10, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड, अब्ज, हे जर पाठ असेल तर आपण इथं लगेच वाचतो. म्हणजे युनिट, 10, 100, 1000, 10,000, 1000 आणि 10,000, लॅक, 10 लॅक आणि करोड. म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार आहे, हे 6 एकच आहे म्हणून लिहिताना 6चं स्पेलिंग येत आहे SIX 6, परंतु कशात आहे, करोडचं, CRORE 6 करोड. आता 70 आहे, 70 म्हणजे काय, 70, मग 70 स्पेलिंग माहिती पाहिजे, SEVENTY 70, पण कशात आहे, हे कशात आहे, लॅक मध्ये, म्हणजे 70 लॅक LAKH 70 लॅक हे माहिती पाहिजे. आता 70 लॅक असेल, त्यानंतर दुसरा आहे ते 25 काय आहे, 1000 आहे, 25चं स्पेलिंग माहिती आहे, मग 20चं स्पेलिंग माहिती आहे, TWENTY 20, 5चं स्पेलिंग माहिती आहे, FIVE 5, 25, परंतु कशात आहे, हे 1000 म्हणजे, म्हणून 25,000चं स्पेलिंग माहिती आहे, THOUSAND 25,000, 900, 9चं स्पेलिंग माहिती पाहिजे, NINE 9, आणि हे 100 मध्ये आहे म्हणून 100चं स्पेलिंग मध्ये HUNDRED 100,
31 म्हणजे 30चं स्पेलिंग माहिती असेल तर 30 स्पेलिंग आहे THIRTY 30 आणि 1चं स्पेलिंग माहिती असेल ONE 1 तर आपण सगळं व्यवस्थित कोणताही अंक आपण राईट इन वर्ड्समध्ये स्पष्ट व्यवस्थित न चुकता लिहू शकतो. लक्षात आलं? म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला हे युनिट प्लेस सुद्धा मला माहित पाहिजेत. हे युनिटचे नेम आहेत म्हणजे नाव जे आहे युनिटची म्हणजे प्लेसची नेम आहेत ते प्लेसची नेम आपल्याला माहित पाहिजे म्हणजे युनिट 10 100 10,000 10,000 लाख 10 लाख करोड 10 करोड अब्ज हे सुद्धा पाठांतर पाहिजे. हे पाठांतर असेल तर पहिला गट 110 युनिट 10 आणि 100चा आहे. दुसरा हा अक्कन 1000चा 2 आहे त्यानंतर दुसरा आहे तो लॅकचा आहे. त्यानंतर दुसरा आहे ते करोडचा त्यानंतरचा अब्ज आहे. हे जर माहित असेल तर मी इथं बरोबर केल्यानंतर लक्षात येते पहिला आहे तो 1000चा आहे. दुसरा आहे ते लॅकचा आहे. तिसरा आहे ते करोडचा आहे. चौथा आहे तो अब्जचा आहे. हे जर माहित असेल तर पटकन मी संख्या बघितली तर संख्या बघितल्या मी लगेच लिहू शकतो. त्यासाठी मला 1000 लाख करोड अब्ज ह्याचं स्पेलिंग माहिती असणं पाहिजे. त्याचबरोबर 100 हे असं जर स्पेलिंग माहिती जे मगाशी सांगितलं ते सर्व स्पेलिंग माहित असतील तर दिलेल्या प्लेस नेमवरून तुम्ही त्या संख्येची व्हॅल्यू काढू शकता. आता नक्की व्हॅल्यू आता आपल्याला काही प्रश्न पुढे येऊ शकतात की त्याचं प्लेस व्हॅल्यू किती आहे. संख्येचे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे संख्येची स्थानिक किंमत आणि संख्येची दर्शनी किंमत कशी म्हणजे अशा प्रकारची जर तुम्हाला समजते कुठल्याच्या स्थानावर ही संख्या आहे. समजा इथं समजा उदाहरणार्थ 562 म्हणजे 562 ही संख्या असेल तर या 5ची व्हॅल्यू 6ची व्हॅल्यू आणि 2ची व्हॅल्यू किती असेल तर हे कुठल्या प्लेसला आहे तर युनिट प्लेसला आहे म्हणजे व्हॅल्यू 2च आहे. कारण युनिट प्लेसला 0 पासून 9 पर्यंत सगळे अंक हे युनिट प्लेसला असतात आणि दोन अंकी सगळ्या संख्या म्हणजे 10 पासून ते 99 पर्यंतच्या अंक हे 10 प्लेसला असतात. म्हणजे 6 ची व्हॅल्यू हे 6060 असणार आहे आणि 5 ची व्हॅल्यू ही 100 मध्ये आहे म्हणजे हे 5 ची व्हॅल्यू 500 असणार आहे. म्हणजे कुठल्या स्थानावर कुठला अंक आहे ही 5 ची व्हॅल्यू 500 आहे परंतु 6 ची व्हॅल्यू 60 आहे. 2 ची व्हॅल्यू युनिट प्लेसला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू 2 आहे. म्हणून या संख्यामध्ये कुठल्या स्थानावर कुठला अंक आहे त्या अंकाची किंमत कोणत्या स्थानावर आहे याच्यावर त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू ठरते. विद्यार्थी मित्रांनो अशा अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर आपण हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा लक्षात आलेलं असेलच किंवा वर्ड्समध्ये कसं लिहायचं आहे तर हे अभ्यास परफेक्ट करा. याचं वाचन करा, लेखन करा, पाठांतर करा तरच तुम्हाला याच्यावरून तुम्हाला संख्या ज्ञान जे आहे संख्या ज्ञानची पहिली पायरी आहे ते चांगल्या पद्धतीने पूर्णपणे समजून जाईल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही राईट इन वर्ड्स म्हणजे अक्षरी व्यवस्थित लिहू शकाल. तर आता आपण काही अनेक गोष्टी यामध्ये बघणार की डिजिट्स म्हणजे नक्की काय असतं, नंतर नोटांची किमती कशा पाहिल्या जातात ते आपण आता पुढे पाहूया. आता डिजिट म्हणजे नक्की काय असतं. काही प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येऊ शकतात की डिजिट्स 2 डिजिट्स 1 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट असं नक्की काय आहे. हे डिजिट म्हणजे नक्की काय आहे ते बघूया. डिजिट म्हणजे अंकी म्हणजे तुम्हाला सांगितलं 2 डिजिट ह्याचा अर्थ काय 2 डिजिट म्हणजे 2 म्हणजे 2 अंकी डिजिट म्हणजे अंकी म्हणजे 2 डिजिट म्हणजे 2 अंकी. तुम्हाला सांगितलं 3 डिजिट 3 म्हणजे 3 अंकी. सांगितलं तुम्हाला 4 डिजिट 4 डिजिट म्हणजे 4 म्हणजे 4 म्हणजे 4 अंकी. 5 डिजिट 5 डिजिट म्हणजे 5 म्हणजे 5 म्हणजे 5 अंकी. विद्यार्थी हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे काही प्रश्न आले तर नक्की 2 डिजिट 3 डिजिट
4 डिजिट 5 डिजिट म्हणजे नक्की काय कळत नाही. 2 डिजिट म्हणजे 2 अंकी. 2 अंकी संख्या कुठल्या असतात? 2 अंकी संख्या म्हणजे ते 10 पासून 10 ते 99 पर्यंतच्या अंकांना 2 अंकी म्हणायचं. 3 अंकी म्हणजे 100 ते 999 पर्यंतच्या अंकांना 3 अंकी म्हणायचं. 4 अंकी म्हणजे काय? 1000 ते 9999 मधले सगळे अंक आहेत त्या सगळ्यांना 4 अंकी संख्या म्हणतात. 5 अंकी म्हणजे काय? ज्या संख्या 10,000 ते 99,999 यामधल्या सगळ्या अंक असतात, यामधल्या सगळ्या संख्या असतात, त्या सगळ्या संख्यांना 5 अंकी संख्या असे म्हणले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतात. म्हणजे कोणते प्रश्न असतात? तर तुम्हाला काही अंक देतात, सांगितलं जातं की 1, 2, 3, 6 आणि 4 किंवा बाय युजिंग द डिजिट हे डिजिट असतात. राईट टू each of 2 digit थ्री डिजिट नंबर्स. ह्याचा अर्थ काय? अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ह्याचा अर्थ 2 युजिंग द डिजिट्स 1, 2, 3, 6 आणि 4 हे 5 अंक वापरून 2 अशा संख्या राईट टू इच म्हणजे प्रत्येकाचे 2 असे 2 डिजिट आणि 3 डिजिट नंबर लिहायचे. म्हणजे 2 अंकाचे 2, 3 अंकाचे 2 म्हणजे 2 अंकी 2, 3 अंकी 2 संख्या वापरायचं फक्त एवढंच अंक. तर याच्यावर आपण वापरू शकतो. मी लिहिणार परत 2 डिजिट. आता 2 डिजिट म्हणजे कोणतेही 2 अंक लिहू शकता यातलं. समजा मी लिहिलं 1 आणि 6 हे लिहू शकतो किंवा 2 आणि 4 लिहू शकतो. कोणताही अंक लिहू शकता. इकडं तिकडं कोणताही अंक तुम्ही लिहू शकता. फक्त ह्यातलेच कोणतेही अंक लिहून तुम्ही अंक तयार करू शकता. 2 डिजिटचे 2च, कारण 2 विचारले. तुम्ही 10 लिहिले तरी 10 लिहू शकता, 5 लिहिले तर 5 लिहू शकता. तुम्हाला फक्त विचारले 2 म्हणून मी 2 लिहिले. आता 3 डिजिट लिहिताना 3 अंकी लिहायचे. यातलं कुठलेही 3 अंकी, समजा मी लिहिलं पहिल्याच 3 अंकी 123, परत मी शेवटची 3 अंकी घेतली 364 म्हणजे 123 364. तुम्ही काय लिहू शकता? हे पहिल्यांदा घ्यानंतर इकडे कोणताही कुठलाही अंक घेऊ शकता. परंतु विचारले 2च लिहायचे आहेत, 3 डिजिट म्हणून 3 लिहिले. पुढे तुम्हाला विचारलं तर भरपूर वेळा तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर आणि काही प्रश्न विचारतात. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहित पाहिजे की काही शब्द आहेत, त्याच्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असणं अत्यावश्यक आहे. काही प्रश्नामध्ये आहेत बघा, देवनागरी न्यूमरल्स. तुम्हाला आहे देवनागरी न्यूमरल्स. आता न्यूमरल्स म्हणजे तुम्हाला माहित आहे संख्या चिन्ह. न्यूमरल्स म्हणजे संख्या चिन्ह. कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन संख्या चिन्ह. तसंच देवनागरी न्यूमरल्स म्हणजे याला देवनागरी संख्या चिन्ह असं म्हणतात. देवनागरी संख्या चिन्हे. देवनागरी संख्या चिन्ह. आणि तुम्हाला दुसरा एक शब्द आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. ह्या 2 गोष्टी जर माहित असेल तर तुम्हाला देवनागरी म्हणजे सरळ मराठीत अंक असतात बघा, ते मराठीत अंक लिहायचं. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये अंक असतात.
इंटरनॅशनल न्यूमरस म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, त्याला इंग्रजीमध्ये लिहायचं असतं. देवनागरी न्यूमरस म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे ते मराठीत अंक लिहायचं असतात. आणि नंतर अशा प्रकारचे काही राईट इन वर्ड्स म्हणजे शब्दात राईट मध्ये लिहिणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अत्यावश्यक आहे. ज्याचं शब्द पाठांतर चांगला आहे त्याला अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते तुम्ही पटकन लिहू शकता. तर आता पाहूया जे आहे ते नोट्स अँड कॉइन्स. आता नोट्स अँड कॉइन्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्या नोटा माहित आहेत, म्हणजे कितीच्या कुठले नोट कितीचे आहे ते तुम्ही ओळखू शकता. समजा उदाहरणार्थ 10 नोटा म्हणजे 10 नोट्स ऑफ 50 रुपीज म्हणजे 10 नोट आहेत, 10 नोटा आहेत त्या किती रुपयाच्या आहेत? 50 रुपयाच्या आहेत. 10 नोटा 50 रुपयाच्या आहेत तर एकूण किती रुपये झालं? हाऊ मेनी रुपीज? हाऊ मेनी रुपीज, तर किती रुपये झालं हे आपल्याला काढता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गुणाकार ही क्रिया आली पाहिजे. तुम्ही गुणाकार ही क्रिया दुसरी तिसरी पासून तुम्ही पाहिली असेलच. तिसरी चौथीला गुणाकार क्रिया आहेच. तर 10 रुपयानं 50 ला गुणा किंवा 50 न 10 ला गुणा, कोणाला हे कोणी गुणू शकता. म्हणजे समजा मी 50 या संख्येला समजा 10 न गुणलं तर 0 न पहिल्यांदा गुणलं तर 0 0 0 5 0 0, कारण कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर 0 येतो. ज्यावेळेस सेकंड दशक स्थानचा अंक येतो तेव्हा आपण इथं स्टार करतो, कारण इथं एकक स्थानचा अंक आहे, हा दशक स्थानच्या अंकाच्या पुढे लिहायचा असतं, म्हणून दशक स्थानचा अंक आहे म्हणून दशक स्थानला एकक स्थानला स्टार केला. 1 0 0 1 5 5 हे अधिक केलं, हे 0 0 आणि 5 म्हणजे हे आहेत रुपीज आणि हे आहेत नोट. म्हणजे 10 नोट आहेत 50 रुपयाच्या, दोघांचा गुणाकार केला तर किती रुपये झालं? तर झालं 500 रुपये. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे. नोट आणि रुपीज असं जर असेल तर मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवायचं. कॉइन असतील आणि रुपीज असेल, इकडे कॉइन असेल इकडे रुपीज असेल, किंवा असं असेल रुपीज आणि कॉइन आणि रुपीज असं असेल तरी सुद्धा मल्टिप्लिकेशनच करायचं. उदाहरण तुम्हाला सांगितलं 5 कॉइन्स ऑफ 10 रुपीज. आता 5 कॉइन आहेत, किती रुपयाचे आहेत? 10 रुपयाच्या 5 कॉइन आहेत. तर मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट. तुम्ही 5 गुणिले 10 करा किंवा 10 गुणिले 5 करा, कुठलंही केलं उत्तर एकच. 10 5 50 किंवा 5 0 0 5 1 5, दोन्हीचा आन्सर एकसारखंच येतं. म्हणजे 5 कॉइन 10 रुपये असेल तर एकूण किंमत आली 50 रुपये. एकूण किंमत आली 50 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो असं नोट्स, कॉइन्स आणि याच्यामध्ये रुपीज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन जर आलं तर तुम्ही 100% अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता. हे सर्व समजलं. हा व्हिडिओ जर तुम्ही परफेक्ट केला तर ह्याच्यावर आधारित असणारे जेही प्रश्न असतील ते तुम्ही इझी सोडवू शकता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.